मराठी नाटक असं जर शोधायला सुरुवात केलं तर त्याचा उगम आपल्याला 17व्या शतकामध्ये सापडतो तंजावरमध्ये. 1863 साली लिहिलेला एक लेख आहे आणि त्याची सुरुवात अशी आहे की अलीकडेच इंग्रजांनी मुंबईमध्ये एक नवीन इमारत बांधली आहे. तिचे नाव थिएटर. व्यावसायिक रंगभूमी किंवा व्यावसायिक कलावंत यांना गांभीर्याने घ्यायला पाहिजे. ही एक पूर्वापार चालत आलेली सोशल कॉन्स्पिरसी आहे की कलावंताला आपण मखरात बसवतो. वर्ण डिजिटल दिवाळी अंक 2023 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. या दिवाळी अंकाचा विषय आहे संस्कृती आणि संस्कृतीचे विविध आयाम आपण या दिवाळी अंकाच्या माध्यमातून पाहणार आहोत, तपासणार आहोत. नवीन पिढीला आपली संस्कृती काय होती, काय असू शकली असती, काय काय त्या संस्कृतीचे वेगवेगळे पैलू आहेत हे नीट समजावं या दृष्टीने या दिवाळी अंकाची वाटचाल संपूर्णपणे होणार आहे. तर रंगभूमी किंवा नाट्य विषयक म्हणजे रंगभूमी, रंग संस्कृती असं आपण म्हणत आहोत, ही आपली काय होती किंवा काय पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत गेले आहेत किंवा काय कुठल्या एका पूर्वपीठिकेवर किंवा कुठल्या पार्श्वभूमीवर आपण आज उभे आहोत हे कळून घेण्यासाठी आपण ह्या प्रकरणाचा, आजच्या ह्या मुलाखतीचा वापर करूया असं मला वाटतं. आपण आज बोलणार आहोत विद्यानिधी वनारसे, जो आपल्याला सर्वांना प्रसाद वनारसे म्हणून माहिती आहे, त्याच्याशी बोलणार आहोत आणि ही मुलाखत आता आपण सुरू करूया. हॅलो प्रसाद. हॅलो. मला असं वाटतं परवाच 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिवस झाला. अर्थात हा रंगभूमी दिवस असावा की नाही असे बरेच वादंग त्याच्याबद्दल आहेत, पण तो मानला जातो. तर ही जी मराठी रंगभूमी आहे ती ज्या सीता स्वयंवर नाटकाचा एक आपल्याला सांगितला जातो किस्सा, तर आपण तिथून सुरुवात करूया कारण तो ताजाच रेफरन्स आहे. तर मला असं वाटतं की आपण नेहमी मगाशी जसं म्हणालो की आपण कुठल्या एका पार्श्वभूमीवर सगळ्या उभे आहोत ते आपल्याला पुढल्या पिढीला सांगता येण्यासाठीच आपण प्रथम या मुलाखतीकडे बघतो आहोत. तर सीता स्वयंवर पासून आपण सुरू करूया की आपण कसे कसे ह्या आत्तापर्यंतच्या स्टेजला आलो आहोत. तर काही सांगते? 2-3 गोष्टी. एक म्हणजे आपण नेहमी असं सर्वसामान्यपणे मानत आलो की 1843 मध्ये विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला आणि तेव्हापासनं मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पण त्याच्यामध्ये पुष्कळ अनेक इतरही गोष्टी आहेत. म्हणजे आपण जर मराठी नाटक असं जर शोधायला सुरुवात केलं तर त्याचा उगम आपल्याला त्याच्याही अलीकडे म्हणजे साधारण 17व्या शतकामध्ये सापडतो तंजावरमध्ये. तंजावरमध्ये जे भोसले राजे होते, व्यंकोजी भोसले किंवा एकोजी भोसले ज्यांना म्हणत असत, शिवाजी महाराजांचे बंधू, त्यांनी काही नाटकं लिहिलेली आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ त्या सर्वच राजांनी त्याच्यानंतरही नाटक या गोष्टीला, कला या गोष्टीला पुष्कळ प्रोत्साहन दिलं. दुसरे सरफोजी राजे भोसले या सगळ्या आणि यांच्यापैकी काही लोकांची नाटकं आजही उपलब्ध आहेत, संहिता उपलब्ध आहेत. ज्योतिबा फुल्यांच्या तृतीय रत्नाविषयी आपण अनेकदा ऐकलेलं असतंच, पण परंपरागत त्याच्याकडे आपण नेहमीच 1843 अशा पद्धतीने पाहिलेलं आहे. त्याचं एक कारण आहे. म्हणजे 1943 मध्ये जेव्हा मराठी रंगभूमीला 100 वर्ष झाली, अशा निमित्ताने एक मोठा काय संमेलन आयोजित केलं गेलं म्हणूया आपण. आणि त्यावेळेला असा ठराव करण्यात आला की यापुढे 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात यावा. आता 5 नोव्हेंबर 1843लाच विष्णुदास भाव्यांनी प्रयोग केला होता का नाही आपल्याला कल्पना नाही, पण 1943 मध्ये मात्र असं नक्की ठरलं की आपण 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात करूया. माणूस हा मुळात एक उत्सवप्रिय प्राणी आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आपल्याला आवडतात आणि तशाच पद्धतीने हा एक मराठी रंगभूमी दिन. आणि स्वाभाविक आहे, मराठी माणूस हा पूर्वापारच कला विषयक प्रेम असलेला नाटकवेडा आपण ज्याला म्हणतो असा आहे. 1843च्या आधी सुद्धा
कीर्तन, भारूड, खेळे ह्या प्रकारचे अनेक कला प्रकार जे परफॉर्मिंग आर्ट्स अशा अर्थाने महाराष्ट्रात सादर केले जात असत, मंडळी ते खेळत असत आणि तो आपल्या सांस्कृतिक जीवनाचा भाग होता. म्हणजे अशी काही व्यवस्था नव्हती की नाटक ही गोष्ट कुठेतरी एका ठिकाणी जाऊन कुठल्या तरी एका थिएटरमध्ये जाऊन बघावी लागते. तर नाटक हा जगण्याचा भाग होता. म्हणजे कधीतरी गावातल्या पारावरती कोणीतरी उभं राहून काहीतरी सादर करत असेल, एखादा बहुरूपी गावात येत असेल, एखाद्या देवळामध्ये आख्यान कीर्तन असं काहीतरी असेल, खेळेसारखा प्रकार केला जात असेल आणि याच्यामध्ये मनोरंजन आणि भक्ती या दोन्ही गोष्टींचा त्याच्यामध्ये अनेक काळ आपल्याला मिलाफ दिसून येतो की या दोन्ही गोष्टींकडे गांभीर्याने बघितलं गेलं. लावणीसारखी गोष्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये रंजनाचा भाग अधिक आला आणि ह्या सगळ्या कला प्रकारांमध्ये मुळात ते समाजातून फुललेले असल्यामुळे ते सगळ्यांसाठीचे म्हणून अशा पद्धतीनं ती प्रक्रिया पुढे सरकत गेली. आपण 1843च्या पुढे जर आलो तर इंग्रजांचा आपल्यावरचा प्रभाव हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. मी मध्यंतरी मुंबईच्या इतिहासाविषयीचं एक पुस्तक मुंबई नावाचंच वाचत होतो आणि त्याच्यात एक फार मजेदार संदर्भ मला मिळाला. तर त्या लेखकाने 1863 साली लिहिलेला एक लेख आहे आणि त्याची सुरुवात अशी आहे की अलीकडेच इंग्रजांनी मुंबईमध्ये एक नवीन इमारत बांधली आहे, तिचे नाव थिएटर. म्हणजे थिएटरमध्ये जाऊन नाटक बघणे ही गोष्ट आपल्याला त्या अर्थाने इंग्रजांनी सांगितली की असं करता येतं, अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि थिएटर नावाची काहीतरी एक जागा असते. पण त्याच्या आधी चावडी, देवळातले मंडप, राजा महाराजे किंवा जमीनदारांच्या हवेल्या, त्यांच्या काय राजवाड्यासमोरचं मैदान किंवा अशा प्रकारच्या जागा या तात्पुरत्या प्रयोगासाठी तयार करून तिथे प्रयोग करणं ही सवय होती. इंग्रज आल्यानंतर हळूहळू नाटक बघण्यासाठी एक जागा आपल्याला निर्माण करायला पाहिजे किंवा अशी असू शकते याचं एक प्रकारचं भान आपल्याला यायला सुरुवात झाली किंवा त्याची एक आपल्याला जाणीव झाली असं म्हणू. म्हणजे चांगल्या वाईटाचा मुद्दा नाही त्याच्यामध्ये, पण ही एक पद्धत असते हे आपल्याला त्याच्यानंतर हळूहळू लक्षात यायला लागलं. त्याच काळामध्ये मुंबईमध्ये पारसी थिएटर किंवा पारसी रंगमंच ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू व्हायला लागली होती आणि त्यांच्यावरतीही त्या नाटकांवरती शेक्सपियरचा खूप मोठ्या प्रमाणावर पगडा होता. म्हणजे खून ए नायक म्हणजे ऑथेल्लो किंवा चलता पुर्जा अशा प्रकारची वेगवेगळी नाटकं पारसी रंगमंचावरती सादर केली गेली. विष्णुदास भाव्यांनी जेव्हा सीता स्वयंवर केलं त्याविषयी असं पण सांगितलं जातं की तत्पूर्वी त्यांनी दक्षिणेमध्ये यक्षगान हा प्रकार पाहिलेला होता. पारिजातक नाटक प्रकार आहे तोही प्रकार त्यांनी पाहिला होता आणि त्याचा त्यांच्यावरती प्रभाव होता आणि त्यांना असं वाटलं की अशा प्रकारचं काहीतरी आपल्याला मराठीमध्ये करता येऊ शकेल का. आणि काही लाकडी पुतळ्या घेऊन त्यांनी त्याचं सादरीकरण केलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये या प्रकारचे काय एका अर्थाने सांस्कृतिक देवाणघेवाण ज्याला म्हणता येईल ती पुढच्या काळामध्ये चालू राहिली आणि पारसी नाटक जे आपल्याकडे आलं, जे मगाशी मी म्हणलं तसं की ज्याच्यावरती इंग्रजी नाटकाचा प्रभाव होता, त्या सगळ्या प्रक्रियेचा प्रभाव त्यानंतरच्या मराठी रंगभूमीवरती आपल्याला पडताना दिसतो आणि त्याचा एक महत्त्वाचा बिंदू म्हणा किंवा मानबिंदू म्हणा तो येतो म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांच्या रूपाने संगीत शाकुंतल सारखं नाटक. शाकुंतल या नाटकामध्ये त्यांनी ज्या प्रकारचे पडदे वापरले, कपडेपट वापरला, त्यातल्या अनेक गोष्टी ह्या पारसी रंगभूमीवरनं आपल्याकडे आलेल्या होत्या. त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम होता. गाणी सुद्धा नाटकामध्ये गाणी असणं हा भाग त्याच्यातनं आलेला होता. आणि मराठी नाटक जसा नाटकप्रेमी आहे तसा शास्त्रीय संगीताचाही भोगता आहेच. त्यामुळे संगीत हा त्या नाटकाचा एक अविभाज्य भाग होत गेला, महत्वाचा भाग झाला आणि मग आपली संपूर्ण संगीत नाटक परंपरा त्याच्यामधनं उभी राहिली. म्हणजे किर्लोस्कर, देवल, गडकरी, कोल्हटकर हे मग त्याच्यानंतर खूपच आपले काय म्हणू ज्याला अगदी गंगाच ती म्हणजे कन्नड प्रवाह तो असा बरोबर तरी वर्षांत. मला असं वाटतं की
लोककलांमधून तिथं येत असताना मग हे कलाकार कसे काय ह्याच्यामध्ये, म्हणजे माणूस उभा राहावा, माणसानी हे नाटक केलं पाहिजे अशी जाणीव समजा आपल्याला पाहून झाली असेल, पण ह्याकरता तेव्हा काही वेगळे म्हणजे असे प्रयत्न केले गेले का, किंवा काही जसं आता आपण नाट्य शिक्षण हा जो मुद्दा आपण करतो तसं काय प्रोसेस असेल तेव्हा? ती खूप हळूहळू इव्हॉल्व्ह झालेली गोष्ट आहे, हळूहळू उलगडत गेलेली गोष्ट आहे. कारण ही काहीतरी मजेदार आहे. ही एक भावना सुरुवातीच्या काळात होती. म्हणजे आता आपण अचानक मल्टीमीडिया असलेलं नाटक जर बघितलं तर आपलं अरे हे काय, हे वेगळं काहीतरी आलं असं वाटायला लागलं जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा. तर मी दिल्लीमध्ये असताना 1994 मध्ये अशा पद्धतीचं एक नाटक पाहायला मला झालं हे काय आहे? म्हणजे हे असं कसं, ह्याला नाटक म्हणायचं का? इथपासूनचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होत जातात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सगळा कालखंड अशा प्रकारची जेव्हा गोष्ट निर्माण होत असते तेव्हा एक प्रकारची घुसळण करणारा असतो. त्याच्यामध्ये अमुक एक प्रकारचा प्रयत्न ह्याच्यापेक्षा सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी करून बघणे ह्याच्यावरती सगळ्यात जास्त भर दिलेला असतो आणि आपल्याला ते दिसतं घडताना. म्हणजे शाकुंतल लिहिल्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी पुढच्या काळामध्ये फक्त आपल्या जुन्या पौराणिक कथांवरतीच नाटक व्हायला पाहिजे असं नाही, असं लक्षात घेऊन संगीत शारदासारखं नाटक आलं ना, की ज्याच्यामुळे एक सामाजिक आशय मांडणं, तो रंजक पद्धतीनं मांडणं, पण एक गंभीर समाजातला गंभीर प्रश्न आपल्या समोर उभा करून ठेवणं, किंवा त्यानंतर एकच प्याला सारखं नाटक आपण बघतो. आणि मग ती संपूर्ण एक सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या नाटकांची एक वेगळी परंपरा राजकीय सुद्धा निर्माण अर्थात किचकवध सारखं नाटक जे त्यावेळेला झालं की जे पूर्णपणे लॉर्ड कर्झनला समोर धरून, आणि द्रौपदी म्हणजे जणू भारत माता आहे आणि कीचक हा लॉर्ड कर्झन आहे, अशा पद्धतीनं त्याची रचना झाली होती. की म्हटलं तर तुम्हाला हे राजकीय नाटक आहे असं म्हणता येईल, पण हे राजकीय नाटक आहे असं म्हणून तुम्हाला कोणी त्रास देऊ शकणार नाही. ब्रिटिशांनी दिला तो भाग वेगळा, त्या नाटकावर बंदी पण आली. तेव्हा बंदी येण्याच्या संदर्भात पण खूप चांगले किस्से आहेत ना, म्हणजे त्या म्हणजे त्यांनी ते कसं तोललं होतं, ते बरोबर रेषेवर खेळणं त्याला म्हणतात. आणि त्याच्यातली गमतीची गोष्ट अशी आहे की तो सगळा जो कायदा 1872 साली आला, त्याची गोष्ट खूप मोठी आहे. श्रमिक बंदोपाध्याय ती खूप रंजक पद्धतीने सांगतात, पण त्याच्यामध्ये भारतीय माणूसच कारणीभूत होता, त्याच्यामुळे ब्रिटिशांनी तो कायदा इव्हेंच्युअली आणला. आणि दुर्दैवाने आपल्याकडे तो कायदा अजून लागू आहे. म्हणजे महाराष्ट्रात तर तो आहेच आहे, सेन्सॉर बोर्ड आहे आपल्याकडे. आणि अनेकदा मला असं वाटतं की ह्या प्रकारचा कायदा, म्हणजे हा कायदा रद्द करणं हे काही फार अवघड गोष्ट नव्हे. दुर्दैवाने आपल्याकडे आपल्याकडे काय जगभरातच तो प्रश्न आहेच की सरकारला कलावंतांची फारशी काही पडलेली नसते, पण त्यांची भीती पण असते. त्यामुळे त्यांनी फार गडबड करू नये, थोडक्यात मजा अशा पद्धतीने काय ते करावं, अशा गोष्टी होत राहतील असं बघण्याकडेच भर असतो. आणि त्यामुळेच ब्रिटिशांनी तो कायदा आणला आणि आपल्या सरकारांनी सर्व गेली 75 वर्ष तो इमानीद्वारे राबवलेला आहे. पण मला अनेक वेळेला लोक असं म्हणताना, म्हणजे मोठे मोठे गुरु असं म्हणताना आढळतात की नाटकामुळे आयुष्यात काही बदल होत नाही, क्रांती बिंती तर नाटकामुळे झालेली नाही कधी, असं ते म्हणताना आढळतात. मग हे सगळे जे प्रयत्न होत असतात, की हा जो सगळा प्रवाह आहे त्याचं काय महत्व उरतं मग जर असं असेल? त्यातला एक भाग अगदी खरा आहे. असं एकही उदाहरण नाही की अमुक एक नाटक झाले आणि त्यामुळे समाजात क्रांती झाली, पण अशी उदाहरणं अनेक आहेत ज्या नाटकांमुळे समाजावरती काही काळासाठी एक चांगला परिणाम झाला. म्हणजे उदाहरणार्थ अगदी आपण एकच प्याला सारख्या नाटकाचं उदाहरण घेऊया की एकच प्याला नाटक सादर झाल्यामुळे भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये एकही माणूस आता दारू पित नाही असं झालंय का? तर तसं अजिबात झालेलं नाही. पण जो ते नाटक बघून येतो तो पुढच्या वेळेला आपला पेला भरताना त्याच्या डोक्यात एकदा ती येऊन जात. बरोबर. त्यानंतर तो काय करेल हे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असलेली गोष्ट आहे. किंवा परत शारदेतलं म्हातारा तुकाना वगैरे रंजक पद्धतीने पण खोचक काहीतरी कॉमेंट हे करणाऱ्या माणसाला कदाचित तेव्हा मनात येत असेल. बरोबर. आणि त्याच्यामुळे
ते बघितल्यानंतर हम्म. कुणाला तसं वागायचं असेल तरी सुद्धा तो थोडा एकदा विचार करतो. तो वागणारच नाही अशी काही हमी देता येत नाही, पण तो निदान एकदा विचार करेल. 1000 लोकांनी पाहिलं असेल, 500 जण तर विचार करतील त्यातले. आणि मला असं वाटतं की ते तेवढंच त्याचं फंक्शन आहे. कारण नाटकाचं मूळ फंक्शन हे मनोरंजन हे आहे, बरोबर. रंजन करणे. म्हणजे जसं बर्टोल्ड ब्रेक्टचं एक वाक्य मला फार आवडतं. म्हणजे तो स्वतः पूर्णपणे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट होता, पॉलिटिकल नाटक करणारा होता, पण त्याचा असा ठाम विश्वास होता की अ प्ले मस्ट एंटरटेन. राईट. नाटकाने रंजन केले पाहिजे. आम्ही प्रबोधनासाठी नाटक करतो, रंजन नाही झालं तरी बेहत्तर. हा, त्याचा काही उपयोग नाही. कारण मग तुमचं नाटक फारसं कोणी बघायला येणार नाही. मग ते फक्त ज्यांना त्या ऍक्टिव्हिजम मध्ये रस असेल तेवढीच माणसं येतात, ती तुमचं उदो उदो करतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आपण फार महान नाटक करतो आहोत. आपण चांगलं काम करत असतो, पण ते नाटक असेलच आणि चांगलं नाटक असेलच याची काही खात्री देत नाही. किंवा ते प्रचारकही काहीतरी होऊन बसू. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे पथनाट्य करणं याची गरज आहे का नाही? निश्चित आहे. तुम्हाला तुमचा मुद्दा थेटपणे मांडण्यासाठी ते एक उत्तम साधन आहे. बरोबर. पण म्हणजे पथनाट्य करणारा प्रत्येक माणूस हा महान रंगकर्मी आहे असं काही असेल असं नाही. कारण एखादा मनुष्य मी पथनाट्याच्या माध्यमातून कोलगेट विकणार किंवा काहीतरी मी पथनाट्याच्या माध्यमातून एखादी वस्तू विकणार आहे असं ठरवू शकतो. आणि त्यानं ते ठरवावं. मग त्यासाठी जे गरज पडेल ते तो करेल. निवडणुकांचा काळ जवळ आला की आपल्याला अनेक पथनाट्य वेगवेगळ्या पक्षाचा प्रचार करणारे दिसतात. आता ह्या सगळ्यांना आपण कलावंत म्हणायचं का, हा एक वेगळा विषय आहे. किंवा ती कलात्मक अभिव्यक्ती म्हणायची का, हा पण एक वेगळा विषय. बरोबर. त्यांना त्यावेळेला ते वाटलं, त्यांनी केलं ते प्रचारासाठी आहे. किंवा मुलगी झाली हो सारखी सकारात्मक उदाहरणं पण त्याची आपल्याला उत्तमच एका बाजूला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. परत त्याच्यामुळे समाजाचं मन बदलणार आहे का? नाही. पण निदान ह्या प्रकारची जागृती व्हायला सुरुवात होते. आणि मुलगी झाली हो सारख्या नाटकाचा दुसरा फायदा काय होतो, तर मुलींना थोडासा आतमध्ये कॉन्फिडन्स वाटायला सुरुवात होते की आपण म्हणजे कोणी फालतू नाही. जर त्यांच्या आजूबाजूची माणसं तू मुलगी आहेस गप्प बस असं करत असतील तर त्यांना ते लक्षात यायला लागतं की हे ऐकून घ्यायची गरज नाहीये मला. आणि ते त्या नाटकाने जर साध्य केलं तर त्या नाटकाचं फंक्शन साध्य झालं. पण मूळ ते रंजक नसेल तर ते कोणी बघणार नाही. बरोबर. मग मला असा प्रश्न पडतो की मुळात लोककलांपासून सुरू झालं, म्हणजे लोकांची असलेली कला लोकांपासून सुरू झालं, लोकांमधूनच कोणीतरी उठला असेल, पोवाडा गायला असेल, असं ते स्फूर्त काहीतरी होतं. ते आत्ताचा आपला जो सगळा प्रवाह आहे तिथपर्यंत येताना त्याचं लोकधर्मीपणा हरवत गेला का, किंवा काही झालं का असे बदल, किंवा काय झालं? मला असं वाटत नाही. म्हणजे काळाच्या ओघामध्ये किती लोकप्रकार नष्ट झाले आपल्याला माहिती नाही. का बरं झाले? तर काही जणांना ते आवडत होते पण खूप जणांना आवडत नव्हते फारसे. त्यामुळे लोकांनी ते बघणं थांबवलं. बरोबर. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आता आपण ज्याला काय म्हणू, प्रायोगिक नाटक म्हणतो किंवा समांतर रंगभूमीवरचं नाटक म्हणतो, त्याची आवड असणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते कमी असणार. बरोबर. आणि त्यामुळे ते करताना आपणही असा आग्रह धरण्याचं कारण नाही की मी एक काहीतरी वेगळ्या प्रकारचं ज्याच्यामध्ये विचार करायला लागेल असं काहीतरी नाटक करणार आहे. पण ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवरच्या नाटकाचे जसे 1000 प्रयोग होतात तसेच 1000 प्रयोग या नाटकाचे झाले पाहिजेत आणि 1000 गुणिले 1000 एवढे प्रेक्षक आले पाहिजेत. तर थोडीशी ही अति अपेक्षा आहे. बरोबर. कारण मग माझ्या लक्षातच येत नाही की मला नक्की कुणासाठी काय करायचं आहे. बरोबर. म्हणजे जसं सिनेमामध्ये आपल्याला खूप जास्त स्पष्ट दिसतं. कमर्शियल सिनेमा करणारा माणूस अत्यंत त्याला क्लॅरिटी असते की मी हे का करतो आहे, जनसामान्यांना मजा यावी यासाठी मी हे करतो आहे. आजचे जनसामान्य जर असे म्हणत असतील की आमचे डोके बाहेर ठेवून आम्ही आत आलो की आम्हाला बरे वाटेल असे काहीतरी करा, तर तो तसे करतो. बरोबर. ऍट द सेम टाइम तसं न करून सुद्धा प्रेक्षकांच्या गळ्यामध्ये चांगल्या गोष्टी उतरवणारेही उत्तम चित्रपट दिग्दर्शक, उत्तम नाट्य दिग्दर्शक आहेतच. म्हणजे असं काही नाही की एखादं वैचारिक काहीतरी तुम्ही प्रेक्षकांना दिलं, विचार प्रवण करणारं काहीतरी प्रेक्षकांना दिलं तर चालणार नाही. आपल्याकडच्या व्यावसायिक रंगभूमीवरतीच बॅरिस्टर सारखं नाटक झालंय, व्यावसायिक रंगभूमीवरतीच वाडा चिरेबंदी झालंय, सखाराम बाइंडर झालंय. अनेक नाटकं अशी आहेत की जी तेंडुलकरांचं
शांतता शांतता कोर्ट चालू आहे. शांतता कोर्ट चालू आहे सारखं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरती यशस्वी झालेलं नाटक आहे. आणि आपण जर पाहिलं ना की अनेकदा मराठीमध्ये तर हे खूपच आहे, बाहेरही आहे, की व्यावसायिक नाटकाला कमी लेखणे, कारण ते जनसामान्यांसाठी आहे, फार ऑर्डिनरी लोकांसाठी आहे. हे पूर्वापार घडत आलंय. पण ते जर झालं नाही तर वेगळ्या प्रकारची वगैरे नाटकं बघायला कोणीच येणार नाही. कारण ही सातत्याने नाटक बघायला जायची सवय ही व्यावसायिक रंगभूमी लावू शकते. जेव्हा रोज पुण्यातल्या सर्व नाट्यगृहांमध्ये 2-3 प्रयोग चालू असतात, त्याचे 2-2 पानं जाहिराती सकाळमध्ये मला दिसत असतात, तेव्हा मी जातो. मग मी प्रशांत दामलेचं नाटक फार चांगलं आहे बरं का असं ऐकल्यानंतर मी ते बघायला जातो. गिरीश ओकांचं नाटक उत्तम आहे कळल्यानंतर मी ते बघायला जातो. मी आपली 2 नावं घेतोय, पण अशी अनेक नावं आहेत. ऋषिकेश आहे, अनेक लोक आहेत. आणि त्यांची नाटकं असली की लोक जातात बघायला, त्यांना ते बघायचं असतं. ही सवय लागल्यानंतर मग केव्हा तरी त्यातला एखादा कोणीतरी समांतर रंगभूमीवरचं काहीतरी बघायला, त्याला एखाद्याला वाटतं अरे बरं आहे, इंटरेस्टिंग आहे, हे पण बघायला पाहिजे, तू पुढच्या वेळेला येतो. आता समांतर रंगभूमीवरती काम करणाऱ्यांना दर वेळेला प्रत्येक नाटकाच्या 3 दिवस जाहिराती देणं परवडत नाही. त्याच्यामुळे त्यांचे मार्ग वेगळे असतात, ते त्यांच्या परीने पोचण्याचा प्रयत्न करत असतात. पण मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यावसायिक रंगभूमी किंवा व्यावसायिक कलावंत यांना गांभीर्याने घ्यायला पाहिजे. कारण ते त्यांचं काम इमानीद्वारे करतायत, त्यामुळे ह्या प्रकारची लॅब चालू राहणं, ह्या प्रकारची एक प्रयोगशाळा चालू राहणं हे शक्य आहे. नाहीतर ती प्रयोगशाळा आहे कोणासाठी? बरोबर. आमची एक प्रयोगशाळा आहे, पण त्याच्यातनं काहीच निष्पन्न होत नाही. त्या प्रयोगशाळेला काही अर्थ नाही राहणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लोकसहभाग कमी होत चाललाय का? तर अजिबात नाही. लोककला काय आहे हे समजून घ्यायला आपण कमी पडत नाही ना, हे तपासून बघायला पाहिजे. डॉक्टर अशोकदा रानड्यांचं एक फार मजेदार विधान होतं. त्यांनी असं म्हणायचं की आजचं लोकसंगीत कुठलं? हिंदी चित्रपट संगीत हे आजचं लोकसंगीत आहे. हे ऐकलंय आणि ते सत्य आहे. आणि ते त्या सुरावटींचं हे घेऊन पण सांगायचं की लोकसंगीतात 4 सूर जनरली प्रॉमिनंट असतात, नोटेशन्स घेऊन सांगायचं. बरोबर. आणि त्याच्यातला महत्वाचा भाग असा आहे, म्हणजे त्यांचं जे विधान होतं की लोकांना जे गुणगुणावंसं वाटतं ते लोकसंगीत. तसंच लोकनाट्य कुठलं? लोकांना जे बघावंसं वाटतं ते. बरोबर. मग कोणे एकेकाळी हे लोकनाट्य होते म्हणून तेच लोकनाट्य असले पाहिजे असं काय करण्याचं कारण नाही. बरोबर. म्हणजे तो जो आपल्याला माहीत असलेला लोकनाट्याचा जो भाग आहे तो त्या प्रवाहातल्या एखाद्या पायरीवरचा तो असू शकतो. अगदी बरोबर. पण मग हा प्रवाह सुरू कुठे झाला आणि पहिलं नाटक केव्हा झालं? आता त्याच्याविषयी ना ती अंदाज करण्याची गोष्ट म्हणजे आपण ते आता काय होत आहे की परंपरा म्हणून आपण लगेच देवांकडे पाहणं वगैरे असं खूप काय काय चालू आहे. तर पंचमवेद वगैरे पण म्हटलं जातं नाटकाला, किंवा आपल्याला माहिती नाही या सगळ्या पोएटिक किंवा त्या सांगत आलेल्या गोष्टी आहेत, सांघिव इतिहास आपला म्हणून. पण काय कुठे नक्की हे सगळं सुरू झालं असं आपल्याला माहिती? आपण मायथॉलॉजिकली बघितलं तर जसं आपल्याकडे पंचमवेद किंवा या संस्कृत रंगमंचाच्या उगमाच्या अनेक कथा आहेत, तसंच ग्रीसमध्ये आपल्याला तिकडचा एक इतिहास आपल्याला दिसतो. आणि ह्या दोन्ही गोष्टींचे त्यातल्या काय म्हणू डिव्हाइन इंटरव्हेन्शनच्या गोष्टी सोडल्या तर बाकी अनेक गोष्टींचे आपल्याला लिखित पुरावे मिळतात. पण माणूस ह्या प्रजातीमध्ये हे सगळं प्रकरण कुठून बुवा निर्माण झालं? कारण एकदम असं एक दिवशी कोणाच्या डोक्यात आलं नसणार की चला आता मी नाटक नावाचं काहीतरी लिहितो. तर त्याच्यामुळे ते कसं झालं असेल तर त्याच्याही वेगवेगळ्या एक कल्पना रचल्या जातात. आणि म्हणजे जसं आपल्याकडे ही कथा आहे की कंटाळा आल्यामुळे माणसाने असं म्हटलं की आपल्या रंजनासाठी काहीतरी पाहिजे, आणि म्हणून ब्रह्मदेवानी त्याला हा ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेदातून 4 वेगवेगळ्या गोष्टी घेऊन नाट्यवेद त्याला दिला. ह्याच्यातला मेटाफरचा भाग आपण बाजूला ठेवूया, पण कोणीतरी असा विचार केला की या पद्धतीनं आपल्याला काहीतरी एकत्र करून सादर करणं शक्य आहे. आणि त्याच्यातून नाटक ही विधा आपल्या समोर यायला लागली. हा एक विचार.
तसंच ग्रीक परंपरेमध्ये असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे ज्या, आणि हे कदाचित आपल्याकडे घडलेलं असू शकतं, की परंपरागत परमेश्वराची आराधना करताना त्याचा एक भाग म्हणून बळी देणे हा एक भाग होता. त्यावेळेला काही मंत्रोच्चार केले जात असत आणि अशी एक रिच्युअल्स वेगवेगळ्या रिच्युअल्समुळे वेगवेगळ्या जे काही आपण गोष्टी करतो आणि त्या प्रक्रियेमध्ये बहुधा कदाचित एक दिवस कोणीतरी बाजूला उभा राहिला आणि त्यांनी ते एक्सप्लेन करायला सुरुवात केली, त्यांनी ते सांगायला सुरुवात केली की आता काय घडते आहे. बरं, आपल्याकडच्याही मंत्रोच्चारांमध्ये किंवा मंत्रपठणामध्ये अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपली सत्यनारायणाची पूजा घेतली त्यात अनेक कथा आहेत. आता ती संस्कृत भाषेमध्ये त्याचं उच्चारण चालू असताना सांगितलं, कोणीतरी एकाने अचानक ते मराठीमध्ये सांगायला सुरुवात केली, प्राकृतमध्ये सांगायला सुरुवात केली फॉर एक्झाम्पल. तसंच काहीसं कदाचित ग्रीसमध्ये झालं असावं. आणि ग्रीसमध्ये अशी एक समजूत आहे की हे ज्याने पहिल्यांदा केले त्याचे नाव थेस्पिस. आणि म्हणून आपल्याकडे रंगभूमीवरच्या किंवा चित्रपटातल्या महान अभिनेत्याला नेव्ही ही इज अ थेस्पियन असं म्हटलं जातं, की जो आद्य नट ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा. आता त्याच्याही आपण जर मागे गेलो म्हणजे आदिम काळामध्ये काय घडले असावे की जेव्हा हंटर गॅदरर स्टेजमध्ये माणूस हा शिकार करून टोळ्यांमध्ये राहत होता तेव्हा त्याला रंजनाची गरज नव्हती का? तर असं तर काही नाही. त्याला काहीतरी तर कंटाळा येत असणार आणि एक्साइटमेंट होत असणार. मग काय झालं असेल तर बाबा कदाचित बायका आणि लहान मुलं यांना गुहेत ठेवून काय 10 माणसं शिकार करायला गेली आहेत आणि शिकार करून आणली त्यांनी आज, आणि त्यांना त्याची एक एक्साइटमेंट आहे, त्यांना ते सांगायचं आहे कसं केलं काय केलं. आणि त्याच्यामुळे कदाचित बोलता होता एकाने तू रानडुक्कर हो, मी शिकारी होतो असं काहीतरी करून त्यांनी करून दाखवलं असेल. बरोबर. आणि लक्षात आलं की अरे असं करून दाखवता येतं. चित्र आपल्याला दिसतात, जी गुंफा चित्र आपल्याला दिसतात भीमबेटका सारख्या ठिकाणी किंवा पचमणी सारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये अनेकदा ही शिकारीचे संदर्भ आपल्याला दिसतात. तर कदाचित हीच गोष्ट माणसाने करून दाखवली असेल, त्याने कदाचित रंगवली असेल, तोंडाला रंग लावला असेल आणि त्याच्यातून कदाचित ही असं काहीतरी आपल्याला उभं राहून करायला मजा येते हेही माणसाच्या लक्षात आलं असेल. आणि परत तो त्यातला हा माणूस चांगला करतो मग त्याला सांगूया रानडुक्कर तूच करायचं असं असू शकतं. आणि ह्याच्यातून पुढच्या काळात मग जशी भाषा ही गोष्ट डेव्हलप होत गेली, निर्माण झाली, डेव्हलप झाली, प्रत्यक्ष बोली भाषा यायला लागली. 10,000 वर्षांपूर्वी जेव्हा शेती सुरू झाली आणि तो एक वेगळा कालखंड माणूस या प्रजातीच्या संदर्भात सुरू झाला, त्याच्यामध्ये कदाचित रंजनाची गरज वेगळ्या पद्धतीने निर्माण झाली, परमेश्वर या संकल्पनेची पण वेगळ्या पद्धतीची गरज त्यामध्ये निर्माण झाली आणि मग त्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेल्या असाव्यात असा आपल्याला अंदाज करता येतो. बरोबर. पण हे रंग लावणं किंवा हे अशा पद्धतीने नाटकात काम करणं हे काहीतरी कमी दर्जाचं आहे असं एक समाजामध्ये अनेक पिढ्या हा एक समज होता. म्हणजे एक काळ आपण 1843 पासूनचा पाहिला की त्याच्यामध्ये ती परंपरा निर्माण झाली एका वेगळ्या अर्थी आत्तासाठीची, की आधुनिक परंपरा आपण म्हणू की ज्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळे उभे होत असतात त्याची सुरुवात आपल्याला जी लेटेस्ट ट्रेसेबल आहे असं आपण म्हणू. पण मग मधल्या काळामध्ये हे काहीतरी हीन दर्जाचं आहे किंवा हे काहीतरी विचित्र आहे किंवा हे नॉर्मल नाही असं वाटण्याचं काय कारण असतं? त्याचं एक ठोस कारण नाही. आणि त्याच्यामधला दुसरा भाग असाही आहे की पूर्वापार कलावंताला कधीच समाजामध्ये महत्वाची जागा कधीच नव्हती. म्हणजे चातुर्वर्ण्य पद्धतीमध्ये कलावंत हा शूद्र आहे. बरोबर. इतकं ते साधं आहे. आणि त्याच्यामुळे पूर्वापार कधीच कलाकाराला एक मला हे अनेकदा हे मी म्हणतो आणि काही जण माझ्यावर नाराज होतात त्याच्यामुळे, पण मला काही वेळेला असं वाटतं ना की आत्ताच्या काळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर ही एक पूर्वापार चालत आलेली सोशल कॉन्स्पिरसी आहे की कलावंताला आपण मखरात बसवतो की
तुम्ही कलावंत आहे, आहात. हो. तुमचं काय आम्ही तुम्ही वेगळं तुमचं सगळं ते कलंदर एकाकी वृत्तीचे आहेत मारण्याचाच वगैरे. प्रकार आहे. आणि होतं काय त्याच्यामुळे म्हणजे अगदी आजच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रदीप वैद्य तुम्ही फार मोठे कलाकार आहात. तुमचा प्रयोग आम्हाला करायची इच्छा आहे आणि तुम्ही महान आहात. तुम्हाला आम्ही काय देणार म्हणून एक शाल आणि श्रीफळ. जसं देवासमोर 1 रुपया ठेवला तरी पुरतो. हो. पण देवाला भूक लागत नाही हो. कलाकाराला भूक लागते. आणि मला असं वाटतं की सामाजिक त्या सगळ्या उतरंडीमध्ये कलाकाराच्या भुकेची व्यवस्था नाहीये. ती भूक भागण्याची व्यवस्था नाही. आणि त्यामुळे कुणीही मी कलावंत होतो म्हणाला तर म्हणजे भिकेची लक्षणं हे त्याला ताबडतोब जोडलं जातं. आणि हे पूर्वापार आहे. मग आपण जेव्हा असं म्हणतो की काय बा अमक्या तमक्या राजाने कलेला खूप प्रोत्साहन दिलं पण म्हणजे काही कलावंतांना प्रोत्साहन दिलं राजा तरी किती करणार. हो. मग या घडीला सुद्धा भारत सरकारतर्फे अनुदान दिलं जातं ना. किती देणार आणि किती जणांना देणार त्याला कायमच मर्यादा आहे. आणि त्याच्यामुळे मग असं होतं की राजाश्रय ही पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. तो तुम्हाला मिळाला तर तुम्ही नशीबवान. ज्याला मिळाला नाही तो गावामध्ये कीर्तन करत आणि एरवी शेती करत आपलं आयुष्य सुखाने घालवतो. पण त्याच्याकडे जर शेती सुद्धा नसेल तर त्याची अवस्था फारच वाईट असते. आणि त्यामुळे कलावंत होतो असं जेव्हा कोणीतरी म्हणतं तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना पहिल्यांदा भीती वाटते. आणि ती भीती हा काय करेल हा जगेल कसा ही त्याच्यातली सगळ्यात मोठी भीती असते. आणि हे पूर्वापार आहे. हे आत्ताच नाही. आत्ताच्या काळात ते आपल्याला अधिक जास्त जाणवतं कारण ते असं आपल्या समोर आलेलं आहे. पण हे पूर्वापार आहे. आपण जर लोककलावंतांची स्थिती पाहिली ती आजही गंभीर आहे. म्हणजे छोट्याशा एखाद्या गावात वासुदेव कोणी असला तर त्याला पसाभर धान्य मिळालं तरच तो जगणार. आणि नाहीतर त्याला काही महिने वर्षाचे ऊस तोडणी कामगार म्हणून जायला पाहिजे किंवा दुसऱ्याच्या शेतावरती मजूर म्हणून जायला पाहिजे. आता ह्याला काय करणार. आणि त्यामुळे आणि मला असं वाटतं की कलेच्या क्षेत्रात एखाद्याला जेव्हा तरुण मुलंही तुलाही भेटायला येतात मलाही अनेक भेटायला येतात तर मी म्हणतो की ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन उडी मारा. आणि ही वस्तुस्थिती आहे. असे असायला नको असा कसा हा समाजवर ह्या बोलण्याला काही अर्थ नाही. हे असे आहे. मग त्याच्यावरती मार्ग कसा काढायचा ज्याचा त्याने विचार करायचा आहे. ज्यांना ते जमते ते आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने काढतात. ज्यांना ते जमत नाही त्यांची गडबड होते. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषय सुद्धा तितकाच वेगळा आहे. संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.